नमस्कार. पंढरीचा परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. आज आपण पंढरपूर तालुक्यातील मेंढापूर येथे महाराष्ट्राची महागायिका कोमलताई पाटोळे व शाहीर नंदकुमार पाटोळे यांच्या भेटीसाठी आलो आहोत. आणि आज खऱ्या अर्थानं एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये गाजत असणाऱ्या कलाकारांची आपल्यासाठी, आपल्या प्रेक्षकांसाठी आज खास मुलाखत घेऊन येत आहोत. आता आम्ही ज्यांच्या घरामध्ये जी मुलाखत घेणार आहोत हा त्यांचा जीवन प्रवास, आत्तापर्यंत झालेला समजा कार्यक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रापर्यंत पोचले आणि महाराष्ट्रामध्ये कसं नावारूपाला हे कलेच्या माध्यमातून आलं याची माहिती आपण प्रेक्षकांसाठी देऊ. नमस्कार ताई. नमस्कार. पंढरीचा परिवार यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. थँक्यू, धन्यवाद. आज आम्ही आमच्या प्रेक्षकांसाठी खास तुमचे जीवन प्रवास जाणून घेण्यासाठी आलो आहोत. तर आपल्या कशी सुरुवात झाली कलेची? मी कलाकार, मला म्हणजे परिस्थितीने मला कलाकार बनवलेला आहे. माझे वडील वामन राजाराम उमप. माझी जन्मभूमी वावरेची आंतरवाली तालुका गेवरा जिल्हा बीड इथे आहे आणि माझी कर्मभूमी जी आहे ते मेंढापूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर इथे आहे. आणि मी वयाच्या 7व्या वर्षापासून मी माझ्या वडिलांसोबत भजनाचे कार्यक्रम करायचे, गवळणी, अभंग, भक्तिगीते, भारुडाचे कार्यक्रम करायचे. आणि त्यानंतर लग्न झाल्यानंतर 2011ला माझं लग्न झालं. त्यावेळेला मी सासरी जेव्हा आले, मग लोककलेचा प्रकार जो काय असतो तेव्हापासून मला माहिती झाली की लोककला म्हणजे काय आहे. त्या अगोदर साधारणतः म्हणजे सगळं सांप्रदायिकच मूळ, म्हणजे मला वाटतं तुमची जी मोठ्या बहीण आहेत उमाताई उमप यांची, मीराताई उमप, त्यांची आम्ही भारुड वगैरे मोठ्या प्रमाणात मागं टी व्हीवर वगैरे ऐकली होती. आणि ती तुमची बहीण, तुमचा कसं म्हणजे प्रवास त्यांचा सांगा, तुमच्या त्या कुटुंबाचं माहिती सांगा आधी. मुद्द्याची गोष्ट खूप तुम्ही छान बोललात बरं का. माझी थोरली बहीण शाहीर मीरा उमप तिचं नाव आहे. आणि आम्ही 6 बहिणी 3 भाऊ. आणि माझे वडील चक्री भजन करायचे, तेव्हा चक्री भजन म्हणायचे. तेव्हा एक तारी, दिमडी आणि ताऱ्या घेऊन माझे वडील आणि माझी बहीण कार्यक्रम करायची. त्यावेळेला माझा जन्मही नव्हता. तेव्हापासून माझं कुटुंब कलाकार आहे. माझी आई यामध्ये नाही आहे. माझे वडील, माझा एक भाऊ आणि मी असे आम्ही कलावंत आहोत. आणि माझ्या बहिणीचा प्रवास जो आहे, माझी बहीण सुरुवातीला दिमडी हा प्रकार माझ्या घरामध्ये जेव्हा आला त्यावेळेला माझ्या बहिणीने सुरुवातीला जो तुम्ही आता टिफिन नेता शाळेला, नोकरीला जाताना, कामावर जाताना जो टिफिन घेऊन जात असता, तो टिफिन एक माझ्या घरी एक असा डबा होता. त्या डब्यावरती माझी बहीण ते वाजवायची. माझे चुलते वाजवायचे अगोदर, भाऊराव उमप. मग चुलत्याची दिमडी ऐकून ती माझी बहीण बघायची आणि मग ती म्हणायची, काका मला ही पण मला शिकायचं आहे. मग ती बघून बघून ती गायला शिकली, वाजवायलाही शिकली आणि खूप सुंदर आवाज आहे तिचा. आणि तिने अगोदर तर मी मला म्हणणार नाही, पण तिने अगोदर महाराष्ट्राला वेड लावलं होतं. आणि महाराष्ट्र खरंच आपला गुणीवंत आहे, कलावंत आहे आणि राजा शिवछत्रपतींचा महाराष्ट्र आहे. या महाराष्ट्रामध्ये कलावंतालाच नव्हे तर कुणालाच जगण्याची वाण नाही, असं मला म्हणायचं आहे. शाळा किती झाली? माझी शाळा नाही झाली सर. देता वाजता येतं? नाही. मी पाठांतर कसं? माझं लग्न झाल्यानंतर माझ्या नवरीने मला सही शिकवली. मग मला म्हटले, मतदान जर करायला गेल्यानंतर तुला निदान सही तरी आली पाहिजे, अंगठा कसं काय देणार? मग तेव्हापासून मग मी त्यांनी मला शिकवत गेले, मी शिकत गेले. मग थोडं काहीतरी मला वाचता लिहिता येतं, सही येते थोडीफार. माझी शिकलेली नाही आहे. माझ्या वडिलांची परिस्थिती तशी नव्हती, कारण आम्ही 9 लेकरं असल्यामुळे खायचं काय आणि ठेवायचं काय, शाळेत कसं काय पाठवायचं, कारण ज्यांच्या घरी एवढं मोठं कुटुंब असते हे त्यांना माहिती असतं. आणि आत्ताच्या जी पिढी आहे तेव्हा फक्त हम दोन हमारे दो असं आहे, पण तेव्हा तसं काही नव्हतं. 9-9, 10-10, 12-12, 13-13 लेकरं होती. मग माझ्या वडिलांची परिस्थिती तशी नव्हती, म्हणून आम्हाला कुणालाच शाळा नाही शिकवली. आता शाळा नाही, पण साधारणतः महाराष्ट्रामध्ये असं एकमेव उदाहरण असेल की शेकडो अभंग, गवळणी स्वतः पाठ असणाऱ्या आणि लिहिता वाचता येत नाही. किती साधारणतः अभंग, गवळणी पाठ असतील त्याच्या? म्हणजे टोटल किती असतील साधारण? एक 1000-1500 असतील. म्हणजे 1500 गीतपाठ करणं आणि ते स्वतः अजिबात लिहिता वाचता न येता एवढं सगळं करणं म्हणजे हे काही साधं काम नाही.
खरं तरी कसं शक्य, कसं कसं ते उमगलं, कसं झालं? त्यामध्ये अनेक अनेक वेगवेगळ्या प्रकारचे गाणी आहेत, भारुड आहेत माझ्या पाठ. मग हिंदी मराठी गाणी आहेत, लावण्या आहेत, लोकगीतं आहेत, देवीची गाणे, खंडोबाचे गाणे. मग ही तुम्ही गाणे म्हटले, की मी ऐकायचं आणि ते पाठांतर करायचं आणि ते गायचं. असा माझा प्रवास आहे. मी लिहिता वाचता येत नसल्यामुळं मला काही ते लिहून ठेवता येत नाहीये. मग त्यामध्ये माझी मदत माझे मिस्टर करत असतात. वारंवार शिकवत असतात, असं हे गाणं पाठ कर, ते गाणं पाठ कर. म्हणजे ऐकून फक्त सगळं पाठांतर आहे. हो. आता कधी अशी अडचण आली का, समजा चालू गाण्यामध्ये कधी विसरलेस असं काय कधी झालं? नाही. कधीच नाही. नाही. सुरुवात केली का ते? शेवट 4 तास कार्यक्रम मी एकटीच करते. आता जो गाण्याचा कार्यक्रम, साधारणतः जो आता त्यांचा कार्यक्रम चालू आहे, यामध्ये त्यांची पहिली अट असते की यामध्ये कुठलंही सिनेमाचं गाणं घेतलं जाणार नाही किंवा लोकगीत घेतलं. देवाची गाणी, गवळणी, अभंग हे सर्व घेतलं जातं. तर साधारणतः असं असताना महाराष्ट्रामध्ये एका बाजूला सांगितलं जातं की बाबा नवीन पिढीमध्ये नाचगाणं आणि सिनेमाची गाणी अवतरत आहेत. पण महाराष्ट्रामध्ये फेमस अभंग, गवळणी आणि देवाच्या पूर्णपणे गाण्यावरती सुद्धा फेमस होता येतं, हे कोमलताईंनी महाराष्ट्राला दाखवून दिलं. तुम्हाला काय वाटतं यावरती? महाराष्ट्रामध्ये हे जे तुम्ही एक वेगळा समजा, आपल्या प्रेक्षकांच्या माहितीसाठी सांगू की एक वेगळा पायंडा पाडला की नुसती सिनेमाची गाणी घेऊन प्रसिद्ध होता येतं असं काही नाही. पण समजा देवाच्या अभंग, गवळणी गीतावरती सुद्धा महाराष्ट्राला म्हणजे लोकांना आवडू शकतं. तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्राच्या ह्या प्रेक्षकाबद्दल कसं वाटतं? म्हणजे मला महाराष्ट्रातील जनतेला एवढंच सांगायचं आहे, कारण आपल्या महाराष्ट्रामध्ये वाईट माणसं नाही आहेत. चांगले माणसं आहेत आणि ती माझ्यासारख्या कलावंताच्या भावना समजू शकतात. आणि बघा, इंदुरीकर महाराज कीर्तनामध्ये वारंवार सांगत असतात, जया अंगी मोठेपण तया व्यातना कठीण, ही संत जगद्गुरु तुकोबारायाचं म्हण आहे. मग आपल्याला अनेक ठिकाणी त्रास होतात. तो त्रास कुणाचे बोलणे असतील, उपाशी मरणं असेल, फिरणं असेल, काही वेळेवर आम्हाला मिळत नसेल, अशी ही माणसं गाठ पडतात. पण वाईटच लक्षात ठेवून आपण जर चाललो, तर आपल्याला वाईट व्हायला काहीच वेळ लागणार नाही. मग आपण जर एखाद्याचं चांगलं घेतलं ना, आपण जर त्यावरती मनन चिंतन करत जर राहिलो, तर आपल्याला दुसऱ्या माणसाला पण चांगलं करता येतं. कार्यक्रमामध्ये अशी गाण्याची डिमांड येते का? येते ना, मग येते. तर कॉलेजचे मुलं मुली सांगतात की ताई हा अभंग म्हणा, ताई ती गवळण म्हणा, हे खंडोबाचं गाणं म्हणा, ही देवीचं गाणं म्हणा, ही येडेश्वरीचं गाणं म्हणा. हे पण त्याबरोबर आता नवीन पिढीला समजा सिनेमाची वेळ आहे, सिनेमातल्या गाण्याची कधी डिमांड आली का कार्यक्रम? त्यावेळेला मग मी सांगत असते की मी शुद्ध शाकाहारी कार्यक्रम करते, कारण माझ्यासमोर महिला भगिनी बसलेल्या असतात. बघा, मी हिंदी मराठी गाणे इझी म्हणू शकते, कारण शाहीर नंदकुमार पाटोळे तवशीकर लोकनाट्य तमाशा मंडळ म्हणलं तर माझ्या सासऱ्यांना डोळ्यापुढे लोक ठेवतात. मग तमासगिराची सून आहे म्हटल्यानंतर मग मी काय तमाशातले गाणे म्हणणार नाही का? पण मी नाही म्हणत आहे, कारण का माझा कार्यक्रम धार्मिक आहे आणि मी धार्मिकच कार्यक्रम करण्याचा प्रयत्न करत असते. कारण का माता बहिणी ह्या कुठेच कार्यक्रमाला जात नाही आहेत. आणि आजही आपल्या महाराष्ट्रामध्ये संस्कृती जर जपली असेल, तर आपल्या महाराष्ट्रातील महिलांनी, तरुण मुलांनी, कारण आपल्या अगोदर ज्यांनी आपल्याला शिकवलेलं आहे, आपले आजोबा असतील, वडील असतील, काका असतील, चुलते असतील, मामा असतील, काका असतील, यांनी जे आपल्याला शिकवून ठेवलं आहे की आई बहिणीची इज्जत केली पाहिजे, आईला जपलं पाहिजे, बापाला जपलं पाहिजे, ही लोकांनी आपल्या मुलांनी मुलींनी हे डोक्यात ठेवलेलं आहे. मग आपण देवाला जर विसरलो, मग त्यामुळे तथ्यच राहणार नाही. तर कलेचा वारसा माहेरचा पण आहे हो, आणि सासरचा पण आहे. सासरच्या लोकांना म्हणजे कसा रिस्पॉन्स तुम्हाला, म्हणजे कसा या कार्यक्रमासाठी तमाशातनं डायरेक्ट देवाचे फक्त कार्यक्रम घ्यायचे आणि त्या कार्यक्रमामध्ये फक्त महिलांसाठी देवांचेच अभंग गाणी गीते घ्यायची, आणि कशी सुरुवातीला काय अडचणी आल्या का तशा? अडचणी अशा आल्या. माझे गुरुवर्य महाराष्ट्राचे लाडके गायक आनंददादा शिंदे हे माझे गुरुवर्य, पण माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे यांचे जवळचे मित्र. तेव्हा ते मला ओळखत नव्हते. मग माझा कार्यक्रम खंडागळे सरांनी, मामांचा कार्यक्रम, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंतीचा कार्यक्रम अकलूज महोत्सवला होता. मग त्या ठिकाणी दादांचं नेटकंच ऑपरेशन वगैरे झालं होतं बायपासचं, आणि त्यावेळेला ते भेटीसाठी शाहीर राजाभाऊ यांच्या भेटीला आले होते. त्यांना सांगितलं की दादा, नंदा पाटोळेचा कार्यक्रम या ठिकाणी आहे.
मग दादांना वाटलं नंदा पाटलाचा कार्यक्रम म्हणतात नक्की तमाशा आहे काय की. पण मग तमाशा आहे म्हटलं तर मग ते दादा आले, पण म्हणे मी येत आहे पण सांगू नका कोणाला. दादा गपचूप पब्लिकमध्ये येऊन बसले. कोणालाच माहीत नसल्यामुळे काहीच व्हायरल झालंच नाही ते. मग दादा बसले समोर. मग मामांना गपचूप बोलून घेतलं, भेट घेतली आणि सांगितलं दादांनी कोण आहे ते, काय आहे. माझ्या सासऱ्यांनी ओळख सांगितली, ही माझी सून आहे, तो माझा मुलगा आहे, माझी पत्नी आहे. पार्टीचा सगळा परिचय करून दिला. मग ती छान गाते. माझा आवाज त्यांच्या कानावर गेला होता, कारण मी गात होते तेव्हा ते येत होते. मग आवाज छान त्यांना आवडल्यानंतर त्यांनी फर्माईश केली की या पंढरपुरात काय वाजत गाजत, सोन्याचं बाशिंग लग्न देवाचं लागत. स्वर्गीय प्रल्हाददादा शिंदे यांचं हे गाणं आहे. त्यांनी ती फर्माईश मला केली. मग आनंद शिंदेनी फरमाईश केली. हो, वा वा. दादांनी फर्माईश केली आणि मी ती गाणं अगदी त्यांचा आदर्श डोळ्यापुढे ठेवून ते मी भीत भीत ते गाणं गायलं. मग ते गाणं गायल्यानंतर ते दादांना भावलं गाणं, त्यांना आवडलं. आवडल्यानंतर त्यांना जायचं होतं खूप चांगल्या मीटिंगला, तरी पण ते माझ्यासारख्या गरीब कलावंतासाठी वेळ काढून थांबले आणि आम्हाला जेवायला नेलं. सगळ्या परिवाराला आम्हाला हॉटेलला जेवायला वगैरे नेलं आणि त्या ठिकाणी मला त्यांनी एक बोध केला, एक मार्गदर्शन केलं, एक ज्ञान सांगितलं, त्याला म्हणतात गुरुमंत्र. मग त्यांनी सांगितलं की शाहीर, तुमचं तमाशामध्ये नाव खूप आहे. मग आता एक काम करा, ही जी मुलगी आहे हिचा बाज जो तुमचा आहे तो नाही आहे. हिचा बाज जो आहे हिचा धार्मिक आहे आणि ही मला वाटते की ही संप्रदायावर जास्त जीव आहे हिचा. मग एक काम करा, हिला जागरण गोंधळाची पार्टी करू द्या ना. दादांनी तेव्हा सांगितलेलं. मग दादांनी सांगितल्यानंतर ती मामांच्या डोक्यातच बसलं. मामांच्या डोक्यात बसल्यानंतर मग मामांनी सांगितलं की आपण दादांनी सांगितलं तसं करूया. मग मी माझा जीवन प्रवास जर सांगायचं म्हटलं तर 6 महिने पण पुरणार नाही आहेत. मग जी देवाची माणसं असतात, जी गोंधळी आहे, गोंधळीला सांगायचं बाबा तुझा संबळ घेऊन ये. वाघ्याला सांगायचं दादा तुझा घाटी, कोटंबा, लंगर, दिंबडी हे घेऊन ये. मुरळीबाईला सांगायचं बाई तुझं जे काय असतं ते घेऊन ये. आणि जे 4 कलाकार आहेत, जे बॅकग्राऊंड असतं ते घेऊन मी माझी पार्टी मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी मेंढापूर, कोमल पाटोळे आणि माझ्यासोबत बबन आप्पा नेत्रा म्हणून पंढरपूरचा जो माझा भाऊ मानलेला आहे मी तो. मग तो आराधी आहे. मग आराधी, गोंधळी, वाघ्या आणि मुरळी ही 4 माणसं मेन घेऊन मी कार्यक्रमाला सुरुवात केली. आणि आत्तापर्यंत मी महाराष्ट्रभर फिरते, पण मी कधीही कोणाच्या भावना दुखवतील असं कधीच केलं नाही आहे. कळत नकळत जर माझ्याकडून चुकलंही तरी मी लाईव्ह कार्यक्रमामध्ये क्षमा मागत असते. कारण माझ्या वडिलांनी मला सांगितलेलं आहे की माफी मागणारं सुद्धा हृदय पाहिजे आणि माफी मागणाऱ्यापेक्षा माफ करणारेच हृदय फार श्रेष्ठ असतं. बरोबर. आता जो साधारणतः कार्यक्रमाचा जो बाज आहे आणि चालूच्या वातावरणामध्ये जो बाकीचे तुमचा कार्यक्रम आणि बाकीचे कार्यक्रम यामध्ये मोठी फरमाईश तुमच्याच कार्यक्रमाला जास्त येते. त्यामुळे काही लोकांना वाईट वाटतंय का हो? म्हणजे त्याच लोकांना असं काय वाटतं का की बाबा कोमलताईकडे जास्त लोकांचा कल आहे? नाही असंही मी म्हणणार नाही त्यांना आवडत नाही आहे. पण कसं आहे की रूढीप्रमाणे जर चाललं तर त्या लोकांची मी कुठेच बरोबरी करू शकत नाही आहे. कारण ती सर्व माणसं देवाची आहेत आणि त्यांनी आतापर्यंत ते जपलं आहे. आणि त्यांनी इथपर्यंत जो प्रवास केला, त्यांच्या वयाच्या लहानपणापासून त्यांनी जो प्रवास केला असेल, त्या खरतडच प्रवास करून ते इथपर्यंत आले आहेत. मग त्यांचा पण अधिकार आहे. जिथं चुकलं आहे त्यांचं सांगणं कर्तव्यच आहे. त्याबद्दल मला काही बोलायचं नाही आहे. सगळ्यात आतापर्यंतच्या कार्यक्रमामध्ये सगळ्यात आनंदाचा मला क्षण कुठला आवडतो? कुठला कार्यक्रम एखादा बाबा आतापर्यंत तो भावून गेला? म्हणजे मला तुम्हाला असं विचारायचं की त्या कार्यक्रमाची मला पुरेपूर आठवण आहे, आनंदाच्या क्षणाची, असा कुठला कार्यक्रम आहे का? म्हणजे माझ्या सर्वात महत्त्वाचा आनंद आणि सगळ्यात मोठा कार्यक्रम परळीला कार्यक्रम घेतला होता. तो कार्यक्रम माझे गुरुवर्य आनंदजी शिंदे होते. पण साहेबांना काही माहिती नव्हतं हे गुरु शिष्य आहेत म्हणून. त्यांनी एकाच दिवशी माझा आणि त्यांचा कार्यक्रम घेतला होता आणि माझी तीव्र इच्छा होती की मी माझ्या गुरुसोबत कार्यक्रम करावं, की महाराष्ट्राला कुठेतरी कळेल की मला पण गुरु आहे.
मला पण गुरु आहे. मी पण एखाद्या गुरुची शिष्य आहे. माझेही कान फुकलेले आहेत आणि असताना पण माझा घराणा जो आहे तो गुरु घराणाच आहे. मग परळी वैजनाथ परळी या ठिकाणी खूप मोठं फेस्टिवल असतं आणि त्या फेस्टिवलमध्ये माझ्यासारख्या गरीब कलावंताची निवड केली. त्याबद्दल फेस्टिवल नाथ फेस्टिवलला खूप मोठे मोठे दिग्गज कलाकार, दिग्गज अभिनेत्र्या आणि त्यामध्ये माझी निवड केली आणि ती सोबत माझ्यासोबत गुरु माझे. मग माझा शो झाला, त्यानंतर दादांचा शो होता. मग दादा मला भेटले, झाला बेस्ट ऑफ लक केला, छान केलास कार्यक्रम. म्हटलं दादा तुम्ही माझा कार्यक्रम बघितलाय याबद्दल माझं भाग्य थोर आहे म्हटलं. म्हणे असं का वाटतंय तुला, मी तुझा गुरु आहे. नाही म्हटलं दादा तुम्हाला वेळ नसतो आणि तुम्ही कसं माझ्या गरीबाच्या कार्यक्रमाला येणार. मग तुम्ही माझा आज लाईव्ह कार्यक्रम बघितला, पब्लिक खूप प्रचंड पब्लिक असते तिथे आणि तेवढ्या पब्लिकमध्ये कार्यक्रम मी पहिल्यांदाच करते. माझ्यावरती थोडा दबाव आला आणि विशेष म्हणजे साहेब पण पुढे बसलेले होते. असं काही नाही की मोठ्याच कलाकारांना बघतात, बारक्या कलाकाराला बघत नाही असं काही नाहीये. सगळ्या कलाकारांना बसूनच कार्यक्रम ते बघत होते आणि सगळ्यांना मानपान सन्मान देत होते. मग दादा मला बोलले, "एक काम कर, तुला असं वाटतंय का, तू माझ्यासोबत बस." मग दादांनी स्वतः एका लेकराप्रमाणे मला जवळ घेऊन ते बसले, मी जवळ बसले आणि त्यांच्या कार्यक्रमात त्यांच्या पाठीमागे का होत नाही, पण मी खरंच दिलं. त्याबद्दल माझं भाग्य थोर समजते मी. आता जसा आनंदाचा क्षण तसा महाराष्ट्रभर फिरत असताना अशा काय अडचणी काय आल्या का तुम्हाला अशा? आणि त्याच्या पुढे आपण एखादा आठवणीत राहणारा कार्यक्रम असं काय सांगता येईल का बाबा या कार्यक्रमामुळे अडचणी अगोदर म्हणजे कशा येते त्या? हो, येतात ना. मी त्या गावाचं नाव सांगू इच्छित नाहीये. जिल्ह्याचंही नाव नको. कारण गावामध्ये कोण्या गावामध्ये 1 ते 2 माणसं असतात करमणुकीचे हो. आणि मिठाचा खडा टाकायचा आणि साईडला व्हायचं. मग म्हणतात ना, "नंगी से खुदा भी डरे." असं असतं. कारण गावगाडा चालवायचा असतो. गावातल्या पंच कमिटीला कोणाचंही मन दुखवता येत नाहीये. मग माझा एका ठिकाणी कार्यक्रम होता. त्या ठिकाणी आम्ही मामा आणि मी उभे राहिलो कार्यक्रमाला. मग त्या गावामध्ये पंच कमिटीचं असं सांगणं होतं, की आमच्या गावामध्ये ताई गावात गेल्यावर अगोदर सांगितलं असतं तर मी कार्यक्रमच घेतला नसता. ताई आमच्या गावात कार्यक्रम होत नाहीये. म्हटलं तुम्ही गावात आल्यावर सांगताय मला. आता म्हटलं एवढा खर्च झालाय, सगळे 2 गाड्या, माणसं एवढी, म्हणजे कसं काय परत जाणार मी? नाही म्हणे परत जाऊ नका, आम्ही आहे ना बॅकिंगला. म्हटलं पण बघा बाबा, म्हटलं माझ्याकडे एक 5-4 लेडीज आहेत, म्हटलं म्हातारी माणसं आहेत. माझ्यासोबत एक प्रतिष्ठित माणसं आहेत कलाकार माझे. माझ्या कलाकारामध्ये सुपारीचं खाणसुद्धा कोणी खात नाहीये आणि आत्तापर्यंत मला ब्रश शब्द पण ऐकून घ्यायची सवय नाहीये म्हटलं. कारण माझं जे नाणं आहे ते छनकतं नाणं आहे. मी कलावंत जे आहे तर ती पब्लिकला कार्यक्रम पटावं आणि त्यातली त्यात महिलांनी जागर बसावं, ही माझी तीव्र इच्छा असते. मग त्या गावामध्ये अडचण अशी आली, मामांनी गण धरला की मामाला दगडं मारायची. तिथं गण थांबायचे. थोडं बोललं की ती थांबायचे. गण चालू केला, खडा मारलेला आहेच. आणि प्रत्येकाच्या पास ती चाकून 3 घेऊन बसलेली माणसं नाही का, गोवा वगैरे असे खूप विचित्र माणसं होती. मग तिथं मी समोर आले. चला म्हटलं मी गेल्यावर तरी वातावरण शांत होईल. कारण स्टेप बाय स्टेप कार्यक्रम करते मी. गण ज्यावेळेला चालू असतो त्यावेळेला फक्त पुरुषच असतात, महिला नसतात. ज्यावेळेला माझी एंट्री होती त्यावेळेला मग मी जो कार्यक्रम माझ्या हातात घेतला की तो बहिरेपर्यंत माझ्याच हातात असतो. मग नंतर त्या ठिकाणी मी आले, थोडंसं बोलले. तिथं आणखी महिला होत्या. पण ज्यावेळेला माझं महिला मंडळ लांब बसलं होतं त्याच वेळेला मी ओळखलं होतं की गाव काहीतरी विचित्र आहे. महिला ज्या अर्थी समोर येत नाहीत त्या अर्थी गाव थोडं विचित्र आहे म्हटलं थोडंसं. आणि मी बघत होते, पंच कमिटी बसली होती, पाटील बसले होते, तरणे ताठे मुलं बसले होते, काही अर्धवट माणसं बसले होते, प्रतिष्ठित माणसं बसली होती. त्यांना बघून मला थोडासा दिलासा वाटायचा. मग मी गवळण स्टार्ट केली. तोडा ढोलकीचा घेतला की खडा आला. म्हटलं असू द्या, पोरी नाचतात म्हणून आला असेल. मी बोलत आहे, सांगत आहे की आपल्या महाराष्ट्राची संस्कृती आहे. राजा शिवछत्रपतींनी महिलांचा सन्मान केला आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आम्हाला संविधानामधून जगण्याचं शिकवलेलं आहे. माणुसकीची शिकवण दिलेली आहे. आपल्याला जिथे आपल्याला जायची आपली कुवत नाहीये
त्या ठिकाणी आज आपण जाऊन छाती ठोकपणे सांगू शकतो की मी कलाकार आहे. हा हक्क मला माझ्या बाबासाहेबांनी दिलेला आहे. जगण्याचा हक्क बाबासाहेबांनी दिलेला आहे. मला घ्यायची काही गरज नाही आहे. मी हीच माझ्या मनामध्ये ठेवून मी त्या ठिकाणी कार्यक्रमाला गेली होती. मग जास्त दगडं यायला लागल्यानंतर मग मी थांबले, हात जोडले आणि सरपंच साहेबाला सांगितलं, साहेब कलावंत आहे तुम्ही, कलावंताला कलावंताच्या नजरेने बघायला पाहिजे. मग त्या ठिकाणी मी सांगितलं की दादा रे, महिला जरी कलाकार असेल तर ती तिच्या पोटासाठी आलेली आहे. तिची मजबुरी तू ओळखू नको. तिची मजबुरी तू ओळखू नको, कारण कायदा हा सर्वांनाच आहे. कायद्यामध्ये सगळी तरतूद केलेली आहे. बाबासाहेबांनी सगळ्यांना सांगितलेलं आहे. भ्यायची काही गरज नाही आहे. तू माझ्या भावासारखं आहे. तुम्ही माझ्याकडून फरमाईश करा. फक्त फरमाईश कोणती करू नका. हिंदी मराठी लोकगीतं लावण्या याची फरमाईश फक्त मला करू नका. मला अभंग सांगा, गवळण सांगा, भक्तिगीत सांगा, भारुड सांगा, देवीचं गाणं सांगा, खंडोबाचं गाणं सांगा, भावगीतं सांगा, असं कोणतंही सांगा मला. पण माझ्याकडून तुम्हाला जे अपेक्षित आहे हे माझ्याकडून मिळणार नाही आहे. मग माझ्याकडून तुम्हाला जे अपेक्षित आहे ते जर मिळत असेल, तुम्ही घरी गेलात तरी चालेल, मला पैसे नाही दे तरी चालेल, तरी मी तुमच्या गावात कार्यक्रम करेल आणि बगैर पैशाची जाईल. काय आली प्रतिक्रिया तिथून पुढे? शांत झाला काय? मग तिथून पुढे प्रतिक्रिया अशी झाली, जी 2-4 मुलं होती बसलेली, ती स्टेजवर आले, नतमस्तक झाले. त्या स्टेजवर त्यांनी शपथ घेतली की ताई आम्ही आत्तापासून दुसऱ्या कोणत्याही स्त्रीला छळणार नाही आणि कार्यक्रम आमच्या गावामध्ये आम्ही सुरळीतप्रमाणे होऊ देऊ. खरं तर कलाकारांना दिलेली दाद आणि अशी काही गावात, प्रत्येक गावात 4-2 टार्गेट असतील, पण त्यांना सुद्धा चांगल्या शब्दामध्ये सांगून असा बदल करून त्या गावामध्ये कलेसाठी प्रोत्साहन देणं, हे सुद्धा या माध्यमातून चांगल्या पद्धतीचं काम ताईंनी केलं. खरं तर ताई, आता काय वाटतं इथनं पुढच्या काळामध्ये प्रेक्षकांकडनं काय अपेक्षा आहे त्या? मला माझ्या महाराष्ट्रातील रसिक बांधवांना, माझ्या माता बहिणीला एकच माझी अशी इच्छा आहे की यानंतर जी नवी पिढी आहे यांना राजा शिवछत्रपतींच्याबद्दल सांगितलं पाहिजे, बोललं पाहिजे. बाबासाहेबांच्याबद्दल बोललं पाहिजे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठेंच्याबद्दल सांगितलं पाहिजे, कारण त्यांना गरज आहे. आणि समाज म्हणा, महाराष्ट्रामध्ये प्रत्येक व्यक्तीला वाटतं, तो लहान असो मोठा असो, कलाकार असो सामान्य असो, की मला मोठं म्हणलं पाहिजे. हे चुकीचं आहे. कारण का, आपल्या अगोदर जे मोठे आहेत त्यांचं मोठेपण तरी संपू द्या. त्यांचं मोठेपण संपल्यानंतर आपलं मोठेपण येईलच. आणि मोठेपण हे मागून नाही घ्यावं लागत, तर ते कमवावं लागतं. ते ऑटोमॅटिक मिळतं. म्हणून आज माझ्या गावामध्ये आज 26 जानेवारी आहे आणि 26 जानेवारी या दिवशी आपला स्वतंत्र दिवस ज्याला म्हणतो, तो सण आहे, तो मी दीपावलीसारखा म्हणजे मी साजरा करते. मग आज माझ्या गावामध्ये श्री दुद्धेश्वर प्रशाला त्या शाळेमध्ये झेंडा फडकवायचं जे कार्य असतं, ध्वजवंदन ज्याला म्हणतात, मी शिकले नसल्यामुळे तेवढं काही मला येणार नाही, ज्याला म्हणतात ध्वजवंदन. मग ते माझ्याकडून त्यांनी करावं अशी त्यांची अपेक्षा होती. पण मी 1-2 दिवसाखाली मला कळलं होतं की ताई, तुम्ही ध्वजवंदन करावं, तुम्ही तुमच्या हाताने झेंडा फडकावा मेंढापूरमध्ये, अशी आमची इच्छा आहे. त्याबद्दल माझं जेवढं नाव आहे महाराष्ट्रामध्ये, तेवढी मी स्वतःच्या नजरेमध्ये खूप छोटी झाले. कारण का, माझं गाव माझ्यावरती एवढं प्रेम करत आहे की मला किती जरी महाराष्ट्रामध्ये त्रास झाला तर माझ्या गावकऱ्याच्या, पंच कमिटीच्या, मान्यवरांच्या आणि माझा जो परिवार आहे, माझे सासरे, माझा जो परिवार आहे, सासरचे माहेरचे, त्यांच्या प्रेमापुढे हा त्रास खूप छोटा आहे. ते मी कुठेच ठेवत नाही लक्षामध्ये. काय वाटलं आज ध्वजवंदन केल्यानंतरच्या काय भावना आहेत खरं तर? मग आज ध्वजवंदन मी असं विचार केला की माझ्या गावामध्ये शिवशंकर, ज्याला प्रभू परमेश्वर म्हणतात, कुणी भोळाशंकर म्हणतात, महादेव म्हणतात, त्याचा जन्म झालेला आहे आणि त्याच्या पवित्र पावनभूमीमध्ये मी ध्वजवंदन करत आहे. मी कधी शाळेची पायरी चढली नाही,
शाळा म्हणजे काय असते ही मला माहिती नाही. आणि मी आज माझ्या गावकऱ्याच्या वतीने शाळेचे प्राध्यापक, सर, काही मान्यवर, अध्यक्ष, आमचे सीताराम गुरुजी, त्या व्यक्तीला एक पाय नाही आहे, एक पाय नाही आहे, एक हात पण त्यांचा कामातून गेलेला आहे. तरी पण गावासाठी त्यांची लेकरांसाठी खेडोपाडी जी मुलं आहेत शिकायला पाहिजेत, त्यांची ही इच्छा आहे. तर त्यांनी एक खूप अशी मोठी इमारत तयार केली आहे. आणि त्या इमारतीसाठी मी 1 ते 1.5 लाखाची माझ्या गरीब कुटुंबातून मदत केलेली आहे. की मला तर नाही शिकणं झालं आहे, पण माझा मुलगा आर्यन पाटोळे त्या शाळेमध्ये आहे आणि माझ्या मुलासारखी बाकीचे पण मुलं आहेत. त्यासाठी मी 1.5 लाखाची मदत त्या शाळेला दिलेली आहे. आणि मला आज ध्वजवंदन करून इतकं म्हणजे समाधान वाटत आहे, की मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची लेक आहे. याचा मला गर्व आहे आणि अभिमान आहे. त्याबद्दल सर्व महाराष्ट्रातील माझ्या बहुजन समाजाला माझा क्रांतिकारी निळा जय भीम. खरं तर कलाकार हा कलेसाठी जगत असतो. त्याबरोबर सामाजिक बांधिलकी पण कलाकार खरंच मानत असतो आणि ह्या सामाजिक बांधिलकीमधून आपल्या गावातल्या शाळेची एखादी इमारत व्हावी त्यासाठी पूल नाही फुलाची पाकळी म्हणून अशी मदत करणं हे कलाकार खरंच मोठ्या प्रमाणामध्ये मनाचा मोठेपणा आहे तो. आणि ताई आम्ही अनेक लाईव्ह कार्यक्रम बघितले तुमचे. त्यामध्ये कधी खासदार, आमदार मला वाटतं लंके साहेबाच्या गावामध्ये कार्यक्रम झालेला मी बघितला होता. भरपूर वेळा अशी ज्या वेळेला लोक असतील, खासदार असतील किंवा आमदार असतील, आता लंके साहेब खासदार आहेत, त्यावेळेला काय असं बर्डन वगैरे दबाव वाटतो का? म्हणजे असं काही वाटतं का त्यावेळेला? नाही, मला काही दबाव येत नाहीये. मी आता माझा 29 तारखेला जानेवारीला 29ला महाराष्ट्राचे लाडके नेते, ज्यांना जाणता राजा म्हणून ओळखले जातं, श्री शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या हस्ते मला पुरस्कार जाहीर झालेला आहे. वा. मग मी मुंबईला जाणार आहे. मग मला काहीच, कारण माझी परिस्थिती जी आहे, मी जी घडली आहे, मी म्हणेल की माझ्यासारखा प्रवास तो माझाच असेल. मी एक अर्ध्या भाकरीसाठी, एक भाकरीसाठी, पसाभर दाण्यासाठी माझ्या वडिलांसोबत मी तास-तासभर एका चौकटीमध्ये भजन केलेलं आहे. मला कोणाचा दबाव येत नाहीये. कारण जो अजूनही माझे सासरे शाहीर नंदकुमार पाटोळे यांचं वय एवढं झालेलं आहे, तरी त्यांना अजून सरकारी दरबारीचं काहीच मदत नाही आहे, पगार नाही आहे. माझ्या इकडच्या पिढीमध्ये सासरघरच्या वयोवृद्ध कलाकार आहेत. त्यांनी त्यांचं जीवन घासलं कलेमध्ये. त्यांचं वय संपत आलं आता, तरीही त्यांनी कधीच त्यांचं रडगाणं खासदारापुढे, आमदारापुढे, मोठ्या-मोठ्या नेत्यापुढे कधीच गायलेलं नाही आहे. पण मात्र त्यांच्याबद्दल गर्व, अभिमान हमेशा बाळगला. खरं तर महाराष्ट्राचे एक शोकांतिका म्हणावी लागेल. कारण आपल्या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कलाकारांसाठी विधान परिषदेची एक जागा असते आणि गेल्या 5 वर्षापासून मला वाटतं 5 ते 6 वर्ष झाली ती जागाच आज तागायत. काय वैयक्तिक राजकारण असेल, काय असेल, कलाकारांसाठी जी आमदारकीची जागा आहे तीच भरली गेली नाही. त्यामुळं कलाकारांच्या वेदना मांडणारं कुणी तिथं नाही, असं काय वाटतं का तुम्हाला? जे पुढे गेलेत कलाकार, ते पुढेच गेलेत. जे मागे राहिलेत, ती मागेच राहिलेत. मग माझं असं एक मत आहे महाराष्ट्रातील सर्व कलाकारांना. कारण माझे वडील सांगायचे, कलावंत घरातला असू द्यात, बाहेरचा असू द्यात, पण एका आईचे लेकरं असतात. कलावंताला जात नसते, पात नसते, धर्म नसतो. कलाकार कधी कोणाला दुमताने बोलत नाहीये. मग महाराष्ट्रातील कलावंताला मी एकच म्हणेल, की एखाद्याच्या वाटोळ्यासाठी झटण्यापेक्षा, एखाद्यावरती चिखल फेकण्यासाठी झटण्यापेक्षा, जी वयोवृद्ध कलाकार आहेत, ज्यांना आता कार्यक्रम मिळत नाहीयेत, त्यांचं नाव खूप आहे. मी म्हणते त्यांचे पायाची धूळ जर कपाळाला लावली तर माणूस धन्य होईल. एवढं त्यांनी करून ठेवलं आहे. त्यांना अनुभव आहेत. माझ्या वया इतके अनुभव त्यांना आहेत. एवढे दिग्गज कलाकार आहेत, गुणी आहेत, नामांकित आहेत. मग ते प्रत्येक लोककलेचा प्रकार, प्रत्येक कलावंत, मग त्यांनी या
डोळ्यापुढे वाईट विचार ठेवून झटण्यापेक्षा चांगलं करण्यासाठी जर झटले तर मी म्हणेल आमदार खासदार ही जी नेते मंडळी आहे ही नक्कीच विचार करेल त्यांच्यासाठी. कारण मी जर एखाद्याकडे बोट केलं तर एक बोट त्याच्याकडे 4 बोटं माझ्याकडे असतात. आमदार असा उगाच घडत नाही आहे, खासदार असा उगाच घडत नाही आहे. त्याला तेवढं कष्ट घ्यावं लागतात, त्यांना खटके खावं लागतात. मग त्यांनाही कळते ना की बाबा हे काय केलं पाहिजे. आज यांच्यामध्ये विचार नाही आहे, मग आपण काय करणार. आणि ती लोक कोणाची मन दुखवत नसतात. आपलं रडगाणं गायलं तर त्यांना ऐकू येईल. मग आपण जर एखाद्यापाशी जर मांडलं, बघा जुन्या संतांनी सांगितलेलं माग म्हणजे तुला मिळेल, शोध म्हणजे तुला सापडेल, आणि खटखट कर म्हणजे तुझ्यासाठी उघडले जाईल. आपण जर सरकारी दरबारी जर कलावंत जर एक झाले, कुणी असू द्या, महाराष्ट्रातील नसू द्या, जिल्ह्या तालुक्यातले असू द्या, पण नुसत्या जिल्ह्या तालुक्यातले जर नसले तर गावातले सुद्धा. आज माझं गाव मेंढापूरमध्ये निम्म्याला निम्म गाव कलाकार आहे. माझ्या गावामध्ये प्रतिष्ठित माणसं भरपूर आहेत, वकील आहेत, जज आहेत, PS आहेत, आणि विशेष म्हणजे वीर जवान सीमेवरती जी लढतात, जी मिलिटरी बनते मी माझ्या भाषेत, ती माझ्या गावात अर्ध्याचे अर्धी मुलं आहेत. अशा गुणी गावामध्ये माझं सासर घर आहे. हे माझं भाग्य थोर आहे. मग गावातला जर विचार नाही आहे तर तालुक्याचा काय होणार, आणि तालुक्याचा नाही झाला तर जिल्ह्याचा काय होणार, आणि जिल्ह्याचा नाही झाला तर महाराष्ट्राचा काय होईल, महाराष्ट्राचा नाही झाला तर देशाचा काय होईल. म्हणजे खरं तर शासन दरबारी मांडण्यासाठी कलाकारांची इकी आहे. कारण कुठलीही इकी असेल, जर समजा शिकलेल्या लोकांच्या काही संघटना असतील, सामाजिक लोकांच्या संघटना असतील, ते शासन दरबारी आवाज उठवतात. म्हणजे कलाकारांची युनियन वगैरे नाही का, आहे का, किंवा करावी का, काय वाटतं. कलाकार जर एक झाले तर शासन दरबारी आवाज कुठं तर उठवला जाईल का. उठलाच पाहिजे. कारण यांची एकी आली की शासन जागा होणार आणि यांच्या मागण्या ज्या आहेत ते पूर्ण होणार. पण यांच्यातच कळना की आपण काय केलं पाहिजे. पद प्रतिष्ठा ही सगळ्यांना वाटते मला मिळावी. मला त्याच्याशी काही घेणदेण नाही आहे. मी फक्त माझ्या अर्ध्या भाकरीच्या मागं आहे, माझ्या सुखाच्या नाही. पण दुःखात मी नक्कीच ज्यांनी मला आवाज देईल, माझ्या परिवारातून जी उरेल त्याची मी मदत. आंधळे, लंगडे, पांगळे, मुके, बहिरे, शाळेची माणसं, वयोवृद्ध आश्रम यांना मी जाऊन भेट देते. माझ्या सक्तीनुसार फुल नाही फुलाची पाकळी ती त्यांच्या चरणावर अर्पण करते आणि येते. कारण का मी मगाशी सांगितलं की प्रत्येकाला वाटतं की मला मोठं म्हणावा. यामध्ये माझा समाज, माझे कलाकार, महाराष्ट्रातील म्हणते मी, सर्व महाराष्ट्रातील जे आपल्यापेक्षा मोठे आहेत त्यांना भांडा ना, म्हणजे ती त्यांना भांडतील. कारण माझ्यासारख्या गरीब कलावंताला कोणी पवार साहेबाजवळ नेईल का, नरेंद्र मोदी साहेबाजवळ नेईल का, आजीदादांच्या समोर नेईल का, नाही नेणार. फडणवीस साहेबांच्या समोर नेईल का. आणि जरी नेहलंच तर कार्यक्रमापुरतंच आमचा वापर. कार्यक्रम करणे, स्टेजवरती खाली येणे, हम कोण तुम कोण माहिती, कलावंताचा आजपर्यंत हाच वापर आहे. मग ह्यांच्या लक्षात हीच येत नाही आहे की आपण वयोवृद्ध कलाकारांच्या पगारी चालू करण्यासाठी झटलं पाहिजे. जी अनुदान मिळत आहे, साहित्यरत्न, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या ह्याच्यातून मानधन असतं. बाबासाहेबांनी सर्व काही त्यांना नेमून दिलं आहे, ते त्यांना घेता येईना. आणि भांडणामधून त्यांना काही सुधारणा. कोण भांडणार आहे. तोंड आहे, बोलता येत नाही आहे, डोळे आहेत, दिसत नाही आहे, बुद्धी आहे, समजत नाही आहे. कलाकाराची अवस्था अशी म्हणावी लागेल की स्वतः युनियन नाही, त्यामुळं आपल्या व्यथा शासन दरबारी मांडता येत नाहीत. आणि मांडणारा कोणीतरी कलाकार विधानसभेत असावा, तो अद्यापपर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये मला वाटतं तिथं नेमलेलाच नाही. तर हा महाराष्ट्रभर गाजत असणारा कार्यक्रम खास महिलांसाठी असतो. काय सांगावं वाटतं महिलांसाठीच्या तुमच्या कार्यक्रमात. आता मुलाखतीचं आपण थोडक्यात म्हणजे उत्तराकडे जातोय, तर काय सांगाल महाराष्ट्रातल्या महिलांसाठी आणि या तुमच्या कार्यक्रमासाठी. माझ्या कार्यक्रमासाठी मी एकच सांगेल की मला कुणी काही जरी म्हटलं तरी मला त्याचा राग येत नाही आहे. कारण सांगणार असलं तर त्याला ऐकणार पाहिजे, मी ऐकणारी आहे. फक्त माझं एकच मत आहे, महाराष्ट्रातील
गुणी कलावंतांना, महिलांना असेल, पुरुषांना असेल. पुरुषांनी तुम्ही तुमचे विचार करा, महिलांनी महिलांचा विचार करा. आज सुरेखाताईंना मी वयाच्या 6-7व्या वर्षी भेटले होते. त्यावेळेला माझी बहीण शाहीर मीरा उमप अँड पार्टी, औरंगाबाद, भारत सरकार, यावेळेला झाडे लावा, झाडे जगवा, पल्स पोलिओ, हुंडाबंदी, दारूबंदी, बेटी पढाओ बेटी बचाव, ही गाव स्वच्छता, गाडगेबाबा अभियान, यामध्ये मी कार्यक्रम करत होते. त्यावेळेला मी लहान होते. मग त्यावेळेला डायरेक्टर होते विजय कुमारजी गवई साहेब, आणि त्यांचं गाणं होतं खूप सुंदर. जर झाडे नसती तर श्वास नसता, निश्वास नसता, विश्वास नसता, जर झाडे नसती तर. अशी झाडे लावा, झाडे जगवा, असे कार्यक्रम त्यावेळेला सुरेखाताई होत्या. त्यांना मी आजही बघते, तरी त्या जमिनीवरच आहेत. त्यांनी अजून माणुसकी सोडलेली नाहीये. त्यांच्यापेक्षा लहान कलाकाराला मोठा आला तर त्या मायेनं जवळच येणार. कलाकारांच्या म्हणजे अशा अनेक कलाकारांची आपण भेटी घेत असताना आज कोमलताईंची भेट घेतली आणि कलाकारांच्या व्यथा आपण जाणतोयच. त्याबरोबर आपण पुढच्या भागामध्ये त्यांचे सासरे नंदकुमार पाटोळे यांची पण आपण मुलाखत घेणार आहोत. ही आजची मुलाखत तुम्हाला प्रेक्षकांना नक्कीच आवडेल अशी मी आशा करतो आणि मुलाखतीचा इथंच विराम देतो. नमस्कार. धन्यवाद. नमस्कार. बंद कर.